या राजस्व अभियानाबद्दल आपल्या सर्वांना बरीचशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण या निमित्तानं काही गोष्टींची उजळणी होणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. हे राजस्व हा शब्द फार जुना आहे, हा काय आज नाही अस्तित्वात. त्याला मागचा पुढचा मात्र वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा शब्द बदलून हे अभियान फार पूर्वीपासूनच चालत आले. फार पूर्वीपासून, आज नवीन याच्यात असा भाग नाही. आज आपला देश जगामधल्या इतर देशांच्या तुलनेनं खूप मोठ्या उंचीवर पोहोचला आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये पोहोचला. आज आपण स्वतःच्या बनावटीचं यान तयार करू शकलो. पण ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्या देशामध्ये साधी एखादी सुई किंवा टाचणी सुद्धा तयार होत नव्हती. सुई किंवा टाचणी सुद्धा तयार होत नव्हती. आज जगामध्ये आपला देश हा अणुबॉम्बधारी आणि अणुबॉम्ब निर्माता देश म्हणून या देशाची ओळख आहे. पण ज्या काळामध्ये साधं देशाच्या सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याकरता सुद्धा आपल्याकडे साधे रणगाडे सुद्धा नव्हते, कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी युद्ध सामुग्री नव्हती. अशा वेळेला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज आपला देश अनेक क्षेत्रामध्ये जर सांगायला गेलं तर कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही. इथपर्यंत येण्याकरता म्हणून जर सगळ्यात महत्वाची भूमिका कुणी जर बजावली असेल, सगळ्यात मोठं योगदान कुणी जर दिलं असेल, तर मी आपल्या सर्वांना अभिमानानं सांगेन की या सगळ्यामध्ये महसूल विभागाचं योगदान सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात जास्त आहे. आपल्या सर्वांना समजून घ्यावं. सगळ्यात मोठं योगदान महसूल विभागाचं आहे. याचं कारण असं आहे की देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला इंग्रजांकडून आपण स्वातंत्र्य घेतलं. संपूर्ण देशावर जो प्रभाव होता तो इंग्रजी भाषेचा प्रभाव होता, इंग्रजी शब्दाचा प्रभाव होता, इंग्रजी रीती रिवाज रूढी परंपरेचा त्या ठिकाणी प्रभाव होता. देशामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक विचारांचे, अनेक बोलीभाषेचे, अनेक संस्काराचे, अनेक संस्कृतीचे, अनेक सण सोमवार करणारे असे अनेक देश, अनेक लोक, अनेक धर्माचे लोक या देशामध्ये होते. शिक्षणाचा पत्ता नव्हता. आता सरकार राईट टू एज्युकेशन हा कायदा 2009 साली आला आणि या देशामध्ये वयाच्या मला वाटतं 14व्या वर्षापर्यंत वयाच्या 14व्या वर्षापर्यंत या देशामधला एक सुद्धा नागरिक, एक सुद्धा विद्यार्थी शिक्षणाशिवाय राहता कामा नये. याचा अर्थ या देशामध्ये 100% शिक्षण मिळालं पाहिजे. इथपर्यंत आपण पोहोचलो. पण ज्या वेळेला आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला साधी सही करणारा सुद्धा वर्ग फार कमी होता. सगळे दस्तऐवज हे बहुतांशी इंग्रजीमध्ये होते. आपल्या महाराष्ट्रात पुरेसं बोलायचं झालं तर सगळे दस्तऐवज हे मोडीमध्ये होते. पुरेशी मराठी नव्हती. आता आमच्या हातामध्ये मोबाईल आहे. आता इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की मोबाईल आम्ही हातामध्ये घेतला आणि AI म्हणून त्याला साथ घातली आणि आम्हाला काय पाहिजे ते सांगितलं तर सगळं रेडीमेड आपल्या हातात येऊन पोहोचतंय. आम्हाला फार कमी कळतं, पण तरुणांना ते चांगलं माहिती आहे. बसल्या बसल्या इथे जगाच्या पाठीवर भास्कर काय बोलतोय हे पाठवण्याची व्यवस्था ही सुद्धा आता आपल्या सर्वांच्या समोर आहे. पण त्या वेळेला एक पत्र तयार करायचं, एक दस्तावेज तयार करायचा, एक कागद तयार करायचा, तर तशा प्रकारची कुठलीही अद्ययावत व्यवस्था नव्हती. आज लाईट थोडा वेळ गेला तर आपण अस्वस्थ होतो. पण त्यावेळेला दिल्ली, मुंबई, कलकत्त्यासारखी ठराविक शहरं सोडली तर विजेचा पत्ता नव्हता, साधा बॉलपेन पण नव्हता. त्यावेळेला बोरू आणि टाक आणि दौड आणि हे टाक आणि दौड, शाईची दौड ही होती. विजेचा पत्ता नव्हता. कंदिलाचा म्हणजे त्याला फानस म्हणायचे त्याचा उजेड होता. न पेक्षा त्या ठिकाणी विनिमित्ता कसला तरी दिवा लावायचा आणि त्या उजेडामध्ये, त्या अवस्थेमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये आपल्या महसूल विभागाच्या लोकांनी एक एक आपला दस्तऐवज
परिस्थिती बदलत गेली, जसं देशामध्ये आणि राज्यामध्ये स्वातंत्र्याचे दिवस वाढत गेले, तशी नवनवीन प्रगती ही होत गेली. आजचं हे अभियान सध्याच्या परिस्थितीनुरूप आपण अभियान करतोय, पण मला असं वाटतं की ह्याच्यात समांतर मानलंच पाहिजे. पण भविष्यामध्ये मला वाटतं तुम्हाला लवकरच एआयचं शिबिर घ्यावं लागेल. बरोबर आहे? एआयचं तुम्हाला शिबिर घ्यावं लागेल, म्हणजे आपण रोज एक पाऊल पुढे टाकतोय. आता इथे बरेचसे तलाठी आले असतील, मला माहित आहे की त्या वेळेला तलाठी सुद्धा एका रात्रीत माझी जमीन दुसऱ्या नावावर करायची जादूगार होती की नाही? आज माझ्या नावावर असलेली जमीन, मी कधी सातारा कडला वर्षा समाजात गेलो तर माझ्या नावाची जमीन कधी महेश नाटेकरांच्या नावावर व्हायची, ती महेश नाटेकरांना माहित नाही, मला पण माहिती. असे कलाकार होते की नव्हते? हळूहळू त्यांची कलाकारी बंद करण्याकरता सरकारनं 1995 ते 99च्या दरम्यान त्यावेळेला 7/12 घरपोच, 7/12 मागायला गेल्यानंतर मिळत नव्हता, तो 7/12 घरपोच गेला पाहिजे, घरपोच केला पाहिजे, हा सरकारी निर्णय झाला. आणि त्या वेळेला आपल्या जमिनी त्या शाबूत आहे, हा 2 रुपयामध्ये 7/12 मिळत होता, शाबूत जमिनी कळायला लागल्या. अशी हळूहळू या सगळ्या विषयामध्ये प्रगती होत गेली. प्रगती ही नेहमीची कंटिन्युअस प्रोसेस आहे, विकास ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. ते होतच राहतं, ते व्हावंच लागेल, ते करावंच लागेल. आणि म्हणून त्यातला एक भाग हा आजचं राजस्व अभियान आहे. माझी फक्त तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की आपल्या कोकणातल्या माणसांच्या मनामध्ये एक नैराश्याची भावना असते. आणि फार सभागृहामध्ये मोठमोठ्याने भाषण करताना सांगत असतो की माझ्या कोकणामध्ये कोणी कर्ज घेत नाही, माझ्या कोकणामध्ये कोणी लाईटला हुक टाकत नाही, माझ्या कोकणामध्ये कोणी हुंडा घेत नाही, माझ्या कोकणामध्ये कधी या ठिकाणी डिवोर्सच्या केसेस फार कमी आहेत, माझ्याकडे सून असेल मुलगी असेल सर्व समान आहे, मुलगा होऊ दे नाही तर मुलगी होऊ दे, माझ्या कोकणामध्ये कधीही महिलेला त्रास दिला जात नाही, वगैरे 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 आम्ही सांगत असतो. ते खरं आहे, तुमच्या स्वच्छतेचं आम्ही कौतुक करत असतो. त्याचबरोबर आपण कोकणातले लोक बँकांची कर्जच घेत नाही, बुडवायचा प्रश्नच लांब राहिला, त्याचंही आम्ही कौतुक करत असतो. परंतु हे आता बदलायला सुरुवात झाली आणि हे आता खूप प्रभावीपणे बदलण्याची गरज आहे. सरकारी योजनेचा लाभ हा आपल्या सर्वांना मिळाला पाहिजे, हा आमचा आग्रह तुम्हाला कायम आहे. आणि म्हणून त्या नैराश्यातून बाहेर या. काय नाही हो, काय ती योजना काय फायद्याची होणार नाही, काय मिळणार नाही, काय जाणार नाही. आणि आमच्यासारख्या काय बोलून कोणी नकारात्मक, माझ्या आयुष्यात तरी नकारात्मक भूमिका मांडलीच नाही, पण नकारात्मक सांगणारे असतातच. आपलं ते बाळा दुसऱ्याचं ते कारकं सांगणारे असतात. असं नाहीये, सरकारच्या अनेक योजना, या योजनांचा लाभ थोडाफार कोकणातल्या लोकांना कमी होतो, ही वस्तुस्थिती खरी आहे. परंतु आता ह्या लाभाच्या योजना सर्वांना मिळायला लागल्या आहेत आणि म्हणून सरकारी योजनेचा लाभ घेण्याची मानसिकता आपण सर्वांनी बनवली पाहिजे. आणि लाभ घेऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीनं त्या भागातल्या एकंदरीत परिस्थितीनुरूप त्याचा वापर करायला आपण शिकलं पाहिजे. शेती आपल्याकडे नाही, एक पिकी शेती, आता तीही तुम्ही करायची सोडून टाकली जवळजवळ सगळ्यांनी, बरोबर आहे का नाही? सोडलीत ना?